हॅलो मित्रांनो, एमपीएससी मित्र या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बजेट 1 फेब्रुवारीला मांडलेलं आपण सगळ्यांनी बघितलं. मग त्याच्यामुळं बजेट हे जास्त न्यूजमध्ये आपल्याला पाहावयास मिळतं. मग आपल्याला एक्झामच्या दृष्टीतून बजेटमध्ये काय तरतुदी वगैरे आहेत हे तर बघणं गरजेचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला त्याची बेसिक इन्फॉर्मेशन खरं तर बघणं गरजेचं आहे. सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्वाचं आहे हे बघणं गरजेचं आहे. एक्झामच्या दृष्टीतून काय महत्त्वाचं आहे हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे त्याची बजेटची एबीसीडी काय आहे हे आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. मग तेच बेसिक इन्फॉर्मेशन या बजेटमध्ये काय तरतूद केले काय आहेत ते एखाद्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूच. परंतु याच्यामध्ये बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे बजेटविषयीची ती या लेक्चरमध्ये आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. लेक्चर थोडंसं मोठं होईल परंतु टोटल इन्फॉर्मेशन तुम्हाला बजेटविषयीची समजून जाईल याच्यामध्ये. मग सुरुवात करूयात आपल्या डिस्कशनला. पहिल्यांदा तर आपल्याला बघणं गरजेचं आहे की बजेट जो शब्द आहे तो खरंच आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये तशा प्रकारची कोणती तरतूद आहे. तर त्याचं उत्तर आहे तशा प्रकारची कोणतीही तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये नाही. म्हणजे बजेट या शब्दाचा उल्लेख भारतीय राज्यघटनेमध्ये कुठेही सापडत नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये आर्टिकल 112 म्हणजे 112च्या अंतर्गत अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट अशा प्रकारचा उल्लेख भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. त्याला आपण वार्षिक वित्तीय विवरण असं म्हणतो. वार्षिक आर्थिक विवरणपत्र सुद्धा आपण त्याला म्हणतो. अशा प्रकारचा उल्लेख आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये असलेला आपल्याला पाहावयास मिळते. म्हणजे बजेट शब्द ना आपला आहे ना तशा प्रकारची कोणतीही तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये आहे. त्या बजेटला आपला शब्द काय तर अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट हा शब्द आहे, जो की भारतीय राज्यघटनेच्या कलम 112 मध्ये दिलेला आहे. मग तुम्ही म्हणाल बजेट हा शब्द कोणाचा आहे, बजेट कुठून आला शब्द? तर बजेट हा बुगेट नावाच्या फ्रेंच वर्डमधून घेतला गेलाय. बुगेट नावाचा जो फ्रेंच वर्ड आहे त्या वर्डमधून बजेट शब्द आलाय. मग ह्या बुगेटचा शब्दशः अर्थ काय तर स्मॉल लेदर पर्स म्हणजे चमड्याची छोटीशी पिशवी किंवा थैली अशा प्रकारचा अर्थ त्याचा होतो. आणि त्या बुगेटपासून बजेट हा शब्द आलेला आहे. हे सुद्धा फॅक्ट जो आहे तो आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर या फॅक्ट बरोबरच आपल्याला बेसिक गव्हर्नमेंट बजेटचे प्रकार काय काय आहेत ते प्रकार माहिती असणं गरजेचं आहे. आता विशेष करून बजेटचे अनेक प्रकार पडतात, परंतु गव्हर्नमेंट बजेटचे सरकारी अर्थसंकल्पाचे 2 महत्वाचे प्रकार पडतात. त्याच्यामध्ये रेव्हेन्यू बजेट आहे, त्याला आपण महसुली अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक म्हणतो. आणि कॅपिटल बजेट आहे, त्याला आपण भांडवली अर्थसंकल्प किंवा अंदाजपत्रक असं संबोधतो. मग त्याच्यामध्ये कॅपिटल बजेटमध्ये कशाचा विचार केला जातो? कॅपिटल रिसीटचा आणि कॅपिटल एक्सपेंडिचरचा विचार केला जातो. म्हणजे भांडवली उत्पन्न जे आहे आणि भांडवली खर्च जे आहे त्या दोन्हींचा विचार त्याच्यामध्ये केला जातो. रिव्हेन्यू बजेटमध्ये मग कशाचा विचार केला जातो? रिव्हेन्यू रिसीटचा आणि रिव्हेन्यू एक्सपेंडिचरचा. म्हणजे महसुली येणं जे आहे, महसुली उत्पन्न जे आहे आणि महसुली खर्च जो आहे त्या दोन्हींचा विचार केला जातो. मग आता रिव्हेन्यू रिसीट म्हणजे महसुली उत्पन्न कुठून येतं आपल्याला? तर टॅक्स रेव्हेन्यू मध्ये येतं. टॅक्स मधून मिळणारा जो आपल्याला काय उत्पन्न आहे त्या टॅक्स मधून मिळणारं उत्पन्न त्याच्यामध्ये विचार केला जातो. आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू टॅक्स व्यतिरिक्त मिळणारं जे उत्पन्न आहे त्याचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार केला जातो. मग टॅक्सचा जर विचार केला आपल्याला तर महत्वाचे 2 प्रकार टॅक्सचे पडतात, डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स. त्याला आपण प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर असं संबोधतो. आणि या प्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स, इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे अप्रत्यक्ष कर याची बेसिक इन्फॉर्मेशन इकॉनॉमी ज्यावेळेस तुम्ही अभ्यासताय त्यावेळेस तुम्हाला दिलेलीच असते. परंतु शब्दशः बोलायचं झालं तर डायरेक्ट टॅक्स प्रत्यक्ष कर म्हणजे जो कर आपण प्रत्यक्षरित्या गव्हर्नमेंटला देतो तो कर म्हणजे प्रत्यक्ष कर. आणि जो कर आपण मध्यस्थाच्या थ्रू गव्हर्नमेंटला देतो त्याला अप्रत्यक्ष कर असं संबोधतात. फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं तर प्रत्यक्ष कर म्हणजे काय? तर फॉर एक्झाम्पल तुम्ही पाणीपट्टी भरताय, वेगवेगळं जे नगरपालिकेचे कर भरताय डायरेक्ट नगरपालिकेला, तशा प्रकारचं जे कर असतं ते डायरेक्ट कुणाला नगरपालिकेला भरताय म्हणजे कुणाला भरताय? सरकारला भरताय डायरेक्ट. त्याला आपण प्रत्यक्ष कर म्हणतो. अप्रत्यक्ष कर म्हणजे काय? इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय? मग तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एक पेन घेतलाय आणि त्या पेनची किंमत आहे 10 रुपये, परंतु त्या 10 रुपयेमध्ये टॅक्स इन्क्लूड असतो. ते पेन वरती सुद्धा दिलेलं असते. फॉर एक्झाम्पल एक्झॅक्ट किंमत याची 8 रुपये आहे आणि प्लस 2 रुपये टॅक्स आहे. अशी मिळून तुम्ही 10 रुपये किंमत दुकानदाराला दिली आणि तो पेन विकत घेतला. याचा अर्थ काय झाला तर तुम्ही 8 रुपयेचा पेन विकत घेतला आणि 2 रुपये टॅक्स दिला त्याच्यावरती. आणि तो टॅक्स कुणाला दिला? त्या दुकानदाराला दिला. म्हणजे त्या दुकानदाराला टॅक्स कुणाला द्यायचा आहे? कोण घाऊक व्यापारी असेल त्या व्यापाराला द्यायचा आहे ज्यांनी दुकानदाराला माल दिला. आणि तो जो घाऊक व्यापारी आहे तो ज्या कंपनीकडून माल घेतो त्या कंपनीला तो टॅक्स देत असतो इनडायरेक्टली.
आणि ती कंपनी आहे ती डायरेक्ट गव्हर्नमेंटला ती टॅक्स देत असते. म्हणजेच तुम्ही जो टॅक्स दिला तो डायरेक्ट गव्हर्नमेंटला न देता त्या दुकानदाराला दिला आणि त्या दुकानदाराच्या थ्रू, घाऊक व्यापाऱ्याच्या थ्रू आणि कंपनीच्या थ्रू तो गव्हर्नमेंटला गेला. म्हणजे मध्यस्थाची एक साखळी आहे. म्हणजेच तो कर जो आहे तो गव्हर्नमेंटला तुम्ही दिला, परंतु इनडायरेक्टली दिला, अप्रत्यक्षरित्या दिला, म्हणून त्याला आपण अप्रत्यक्ष कर असं संबोधतो. त्यामुळं तो तुम्हाला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्यानंतर काही कन्सेप्ट आहेत, काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे. जगामध्ये बजेट प्रेझेंट पहिल्यांदा कुणी केलं तर जेम्स विल्सन नावाची पर्सनॅलिटी आहे. त्या पर्सनॅलिटीनं 1860 मध्ये पहिल्यांदा बजेट प्रस्तुत केलं. त्यामुळे ही पर्सनॅलिटी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. स्वतंत्र भारतामध्ये पहिल्यांदा बजेट जे आहे ते कोणी प्रस्तुत केलं तर RK षण्मुखन चेट्टी जे आहेत त्यांनी 26 नोव्हेंबर 1947 रोजी पहिल्यांदा बजेट आहे ते स्वतंत्र भारताचं प्रस्तुत केलं. रिपब्लिक इंडियाचं बजेट पहिल्यांदा प्रस्तुत कोणी केलं तर जॉन मथाई या पर्सनॅलिटीनं रिपब्लिक इंडियाचं बजेट पहिल्यांदा 28 फेब्रुवारी 1950 मध्ये प्रस्तुत केलं. आता इंडिपेंडन्स इंडिया म्हणजे भारत नुकताच स्वतंत्र झाला होता, ते पहिलं बजेट झालं. परंतु जेव्हा भारताचं रिपब्लिक स्थापन झालं, प्रजासत्ताक स्थापन झालं, त्यानंतर जे पहिलं बजेट प्रस्तुत केलं गेलं ते जॉन मथाई यांनी प्रस्तुत केलं गेलं. हा फरक आहे इंडिपेंडंट इंडियामधला आणि रिपब्लिक इंडियामधला, म्हणजे स्वतंत्र भारतामधला आणि प्रजासत्ताक भारतामधला. ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. भारत स्वतंत्र झालेला लगेच प्रजासत्ताक स्थापन झालं नाही, लगेच आपल्याला घटना स्थापन केली नाही आपण. त्यानंतर घटना समिती वगैरे वगैरे ते झालं सगळं, मग ती घटना स्थापन झाली, प्रजासत्ताक आपलं स्थापन झालं. त्यामुळे हा फरक आहे, तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर पहिलं रेल्वे बजेट जे आहे ते सुद्धा जॉन मथाई याच पर्सनॅलिटीने प्रस्तुत केलं होतं 1924 मध्ये ऑकवर्थ कमिटीच्या रिकमेंडेशननुसार. आता 2017 नंतर रेल्वे बजेट आणि जे वित्तीय बजेट आहे ते एकत्र केले गेले, मर्ज केले गेले. परंतु 2017च्या अगोदर हे रेल्वे बजेट आणि वित्तीय बजेट हे वेगवेगळे बजेट मानले जायचे. तो एक फॅक्ट तुमच्या लक्षात ठेवणं तुम्ही गरजेचं आहे. त्यामुळे मग आता जसं की तुम्हाला फॅक्ट मी सांगितला की रेल्वे बजेट हे 2017 नंतर मर्ज केले गेले, परंतु 2017च्या अगोदर रेल्वे बजेट होतं. मग ते लास्ट बजेट जे आहे रेल्वेचं लास्ट बजेट 2017च्या अगोदरचं ते कोणी मांडलं होतं? सुरेश प्रभूंनी 2016 मध्ये ते लास्ट बजेट मांडलं होतं. हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. सगळ्यात जास्त वेळा बजेट मांडणारे जे पर्सनॅलिटी आहे, मिनिस्टर आहे, ते मोरारजी देसाई ही पर्सनॅलिटी आहे. त्यांनी जवळजवळ 10 वेळा बजेट मांडले. त्यामुळे सगळ्यात जास्त वेळा बजेट मांडणारी पर्सनॅलिटी म्हणून ओळखली जाते. आता निर्मला सीतारामन ज्या आहेत, आताच्या युनियन फायनान्स मिनिस्टर आहेत, त्या निर्मला सीतारामन ज्या आहेत त्यांना 2 कारणांमुळे जास्त ओळखलं जातं. विशेष करून त्यांच्या अगोदर, ते फायनान्स मिनिस्टर बनायच्या अगोदर ब्रीफकेस वापरलं जायचं बजेट प्रस्तुत करण्यासाठी, परंतु त्यांनी वही खाता ही नवीन कन्सेप्ट आणली आणि ब्रीफकेस ही कन्सेप्ट संपुष्टात आली. त्यामुळे त्यांना ओळखलं जातं. वही खाता म्हणजे लाल प्रकारची बॅग असते, तुम्ही फोटोमध्ये वगैरे बघू शकता इथे. निर्मला सीतारामन आणखी एका कारणामुळे ओळखलं जातात. त्यांनी 2020 मधलं जे बजेट मांडलं गेलं त्यांच्याकडून, त्याला जे स्पीच केलं गेलं ते सगळ्यात मोठं स्पीच होतं पिरियडचा विचार केला तर, कालावधीचा विचार केला तर. ते 2 तासापेक्षा जास्त कालावधीसाठी त्यांनी त्याचं भाषण केलं. त्यामुळे त्यासाठी सुद्धा आतापर्यंत सगळ्यात लॉंगेस्ट स्पीच, फिनान्शियल स्पीच होतं ते म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. त्यामुळं त्या दृष्टीनं सुद्धा ते पर्सनॅलिटी आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर पुढं भारतीय राज्यघटनेमध्ये तरतूद काय तर कलम 112 अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट, त्याला वार्षिक वित्तीय विवरण त्याला म्हणतात, हे ऑलरेडी तुम्हाला सांगितले. परंतु बजेट मांडणं म्हणजे त्याच्यामध्ये विचार कशाचा केला जातो तर सरकारचा जो अंदाजित खर्च आहे आणि अंदाजित उत्पन्न आहे या दोन्हींचा विचार त्याच्यामध्ये केला जातो. त्याच्यासाठी बजेट मांडण्याची गरज असते. आणि विशेष करून हा जो विचार असतो तो एका वर्षासाठी साधारणरित्या केला जातो आणि ते वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. फायनान्शियल इयर 1 जानेवारी आणि 31 डिसेंबर नसतं. फायनान्शियल इयर 1 एप्रिलला सुरू होतं आणि 31 मार्चला संपतं. हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. जर तुमचं कॉमर्स बॅकग्राऊंड असेल तर तुम्हाला हे माहिती असेल, परंतु ज्यांचं नाही त्यांना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आपलं सामान्य वर्ष जे असतं ते 1 जानेवारी 31 डिसेंबर असतं, परंतु फायनान्शियल इयर जे आहे ते 1 एप्रिल ते 31 मार्च हे असतं. ते तुम्हाला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर बजेटमध्ये कशाचा विचार केला जातो तर बजेटमध्ये एस्टिमेट्स ऑफ रेव्हेन्यू अँड कॅपिटल रिसिट्स, जे भांडवली येणं आहे आणि महसूल येणं आहे आपला, त्याचा विचार केला जातो महत्वाचं करून. दुसरं वेज अँड मीन्स ऑफ रेज द रिव्हेन्यू. रिव्हेन्यू म्हणजे इन्कम वाढवण्याची जी काही साधनं आहेत
सोर्सेस आहेत त्यांचा विचार केला जातो. अंदाजित जो खर्च आहे तो खर्च कशा पद्धतीने आपण फुलफिल करू शकतो त्याचा विचार केला जातो. त्याचबरोबर जे क्लोजिंग फायनान्शियल इयर असतं म्हणजे त्याच्या अगोदरचं वर्ष असतं त्या वर्षामध्ये आपण कुठं खर्च केला, कुठं आपल्याला जास्त इन्कम मिळाला, कुठं जास्त खर्च झाला, त्याच्या सुद्धा अभ्यास, त्याचं सुद्धा विवरण अर्थसंकल्पामध्ये दिलं जातं, त्याचा विचार केला जातो. त्याचबरोबर इकॉनॉमिक अँड फायनान्शियल पॉलिसी ऑफ द कमिंग इयर, येणाऱ्या वर्षांसाठी आर्थिक काही योजना बनवल्या जातात, प्रोग्राम पॉलिसीज बनवल्या जातात, धोरणं ठरवली जातात आणि वित्तीय धोरणं सुद्धा ठरवली जातात. मग त्याच्यामध्ये टॅक्सेशन प्रपोजल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स आकारणं, त्याच्यामध्ये बदल करणं हे त्याच्यामध्ये येतं. प्रॉस्पेक्ट्स ऑफ रिव्हेन्यूची जी काय शक्यता आहे ती शक्यता सुद्धा त्याच्यामध्ये पडताळली जाते. स्पेंडिंग प्रोग्राम्स, वेगवेगळे प्रोग्राम्स ज्याच्या अंतर्गत पैसे खर्च करावे लागू शकतात त्याचा सुद्धा विचार त्याच्यामध्ये केला जातो. इंट्रोडक्शन ऑफ न्यू स्कीम्स अँड प्रोजेक्ट्स, नवीन योजना आणि प्रोजेक्ट जे असतात ते प्रोजेक्ट सुद्धा या अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारचा विचार त्याचा सुद्धा केला जातो वेगळ्या प्रकारे. हे महत्वाचे पॉइंट्स खरं तर अर्थसंकल्पामध्ये विचार केले जातात. पुढं अर्थसंकल्पाच्या स्टेजेस आहेत. 6 स्टेजमधून अर्थसंकल्प जातो पार्लमेंटमध्ये ज्यावेळेस मांडला जातो त्यावेळेस. त्याच्यातली पहिली स्टेज काय आहे तर पहिल्यांदा अर्थसंकल्प सादरीकरण होतं, जसं की 1 फेब्रुवारीला आपण बघितलं, बजेट प्रस्तुत केलं गेलं, प्रेझेंटेशन ऑफ बजेट म्हणतात त्याला आपण. जनरल डिस्कशन, त्यानंतर त्याच्यावरती सामान्य चर्चा होत असते. त्यानंतर स्क्रुटिनी बाय डिपार्टमेंटल कमिटी, डिपार्टमेंटल ज्या कमिटी असतात, विभागीय समिती असतात त्याच्या रिलेटेड, त्या समित्या त्याच्या उहापोह करण्याचा प्रयत्न करतात, त्याची पडताळणी छाननी करण्याचा प्रयत्न करतात. त्यानंतर या बजेटच्या अंतर्गत वेगवेगळ्या अनुदानाची मागणी सरकारकडे केलेली असते आणि त्या अनुदानाचे ग्रँट घेण्यासाठी तशा प्रकारचे ग्रँट वोटिंगच्या आधारे पास करणं गरजेचं असतं. त्यामुळं तशा प्रकारचं वोटिंग सुद्धा घेतलं जातं, मतदान सुद्धा घेतलं जातं. त्यानंतर संबंधित त्याच्याशी रिलेटेड जे काही बिल आहे ते अप्रोप्रिएट बिल पास केलं जातं, जे संबंधित बिल आहे ते पास केलं जातं, विधेयक पास केलं जातं. आणि शेवटी वित्त विधेयक पास केलं जातं, वित्त विधेयक मंजूर करून घेतलं जातं. आता विशेष करून इथे फायनान्स बिल वित्त विधेयकचा उल्लेख आलाय, त्यामुळे आपल्याला एक बेसिक थिन लाईन डिफरन्स आहे वित्त विधेयकामध्ये आणि धन विधेयकामध्ये. त्याला इंग्लिशमध्ये आपण फिनान्शियल बिल आणि मनी बिल असं संबोधतो. त्याचा डिफरन्स जो आहे तो सुद्धा तुम्ही बघून ठेवणं अत्यंत गरजेचं असं, तो सुद्धा चांगल्या पद्धतीनं तुम्ही बघून ठेवा. त्यानंतर पुढे आपल्याला काय सांगितलंय की 2017 मध्ये काय बदल केले गेले, जसं की मी तुम्हाला सांगितलं की रेल्वे बजेट आणि फायनान्शियल बजेट जे आहे ते बजेट एकत्र केलं गेलं, हा एक फरक ऑलरेडी तुम्हाला सांगितलं. त्याचबरोबर बजेट प्रस्तुतीची तारीख जी आहे ती 1 फेब्रुवारी असेल, ही सुद्धा तरतूद 2017 मध्ये केली गेली. त्याचबरोबर प्लॅन एक्सपेंडिचर आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर, त्याला आपण नियोजित खर्च आणि अनियोजित खर्च असं संबोधतो, हे दोन्ही खर्च वेगवेगळे केले गेले 2017 नंतरच. त्यामुळे हे 2017 मधले जे फरक आहेत ते चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला. हे जे बदल आहेत ते चांगल्या पद्धतीनं लक्षात ठेवण्याचा म्हणजे प्रयत्न केला. आता कीवर्ड्स काय काय दिलेले आहेत. आता इथं रिसीट हा कीवर्ड दिलाय. आता रिसीटचा कीवर्ड इथं पावत्या असा दिलाय, परंतु तसा शब्दशः अर्थ न घेता जे काय सरकारला महसूल मिळणार असतो, येणं असतं सरकारकडतं, त्याला आपण रिसीट म्हणतो. मग ते कोणत्याही प्रकारे येणं असू द्या, मनी अर्न बाय गव्हर्नमेंट असू द्या, मनी इट रिसिव्ड इन द फॉर्म ऑफ बॉरोविंग्स रिपेमेंट्स, म्हणजे सरकारला कोणत्याही प्रकारे पैसा येत असू द्या, मग तो उत्पन्न स्वरूपात येऊ द्या, सरकारनं कर्ज घेऊ द्या किंवा सरकारनं दिलेलं कर्ज परत मिळत असू द्या, हे सर्व मार्गाने येणारा पैसा जो आहे त्याला आपण रिसीट्स म्हणतो, म्हणजे येणारा पैसा आहे त्याला आपण रिसीट संबोधतो. अशा प्रकारची की कन्सेप्ट दिली. त्यानंतर प्लॅन एक्सपेंडिचर, नॉन प्लॅन एक्सपेंडिचर, म्हणजे जो नियोजित खर्च असतो तो त्याला आपण प्लॅन एक्सपेंडिचर म्हणतो, अनियोजित खर्च असतो त्याला आपण नॉन प्लॅन एक्सपेंडिचर असं संबोधतो. हे तर ऑलरेडी आपल्याला ही कन्सेप्ट वाचल्यानंतरच समजतं, त्याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स असं नाहीये. त्याचबरोबर गव्हर्नमेंट बजेटची गरज काय असं इथं सांगितलं आपल्याला. आता गव्हर्नमेंट बजेटची गरज काय तर रिअलोकेशन ऑफ रिसोर्सेस, जे संसाधनं आहेत त्यांचा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत जर ती संसाधनं पोहोचवायची असेल तर त्याचं नियोजन होणं गरजेचं असतं. आणि ते नियोजनच करण्याचं कार्य कशा अंतर्गत होत असते, बजेटच्या अंतर्गत होत असते. त्याच्यासाठीच गरजू लोकांसाठी, गरजू सेक्टरसाठी त्याच्यामध्ये तरतुदी केल्या जातात. म्हणून या संसाधनाचं वितरण जे आहे ते तळागाळातील लोकांपर्यंत होऊ शकतं. तशा प्रकारची तरतूद बजेटमध्ये केली जाते. त्यामुळे खरं तर बजेट गरजेचं आहे. ऑब्जेक्टिव्ह त्याचा ती आहे बजेटचा. हा पहिला ऑब्जेक्टिव्ह दिलाय. त्यानंतर रिड्युसिंग द इनइक्वेलिटीज इन इन्कम अँड वेल्थ,
आर्थिकदृष्ट्या श्रीमंत श्रीमंत होत चाललाय, गरीब गरीब होत चाललाय. ही कन्सेप्ट अनेक वेळा तुम्ही ऐकलं असेल, हे वाक्य अनेक वेळा ऐकलं असेल. म्हणजे गरीब गरीब होत चाललाय, श्रीमंत श्रीमंत होत चाललाय. म्हणजेच काय, या दोघांमधली दरी वाढत चालली. म्हणजे श्रीमंत श्रीमंत होत चाललाय, गरीब गरीब होत चाललाय. म्हणजेच काय झालं, ही इनइक्वेलिटी झाली, असमानता झाली. मग ही जर असमानता दूर करायची असेल तर या गरीबाला आपल्याला या श्रीमंताच्या लेवलला आणावं लागेल. समजते, दोघं त्यावेळेस समपातळीवर येतील आर्थिकदृष्ट्या. मग हे जर समान पातळीवर आणायचं असेल तर या गरिबासाठी आपल्याला काही तरतुदी करणं गरजेचं असतं. आणि या तरतुदी करण्यासाठीच अर्थसंकल्प मानला जातो. या अर्थसंकल्पामध्ये तशाच पद्धतीची धोरणं मानली जातात. समजते, म्हणजे त्याच्यामध्ये अर्थव्यवस्थेमधली जी आर्थिकदृष्ट्या इनइक्वेलिटी आहे, असमानता आहे, आर्थिक असमानता आहे, ते दूर करण्याचं ऑब्जेक्टिव्ह सुद्धा अर्थसंकल्पाचा असलेला आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्याचबरोबर कॉन्ट्रीब्युटिंग द इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धी जर आपल्याला करायची असेल, अर्थव्यवस्था जर आपल्याला स्ट्रॉंग बनवायची असेल तर आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये इन्व्हेस्टमेंट, सेव्हिंग्ज अशा प्रकारवरती काम करणं गरजेचं असतं. आणि ते जर करायचं असेल तर अर्थसंकल्प मांडणं अत्यंत गरजेचं असतं. त्याच्या अंतर्गत धोरणं ठरवणं अत्यंत गरजेचं असतं. त्याच्याशी रिलेटेड सुद्धा अर्थसंकल्पाची एक वेगळी भूमिका, एक वेगळं महत्व असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. ब्रिंगिंग इकॉनॉमिक स्टॅबिलिटी, अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरता आपल्याला ठेवायची असेल, इनस्टॅबिलिटी जर रोखायची असेल तर आपल्याला खरं तर अर्थसंकल्पाची गरज आहे, वेगवेगळी धोरणं ठरवण्याची गरज आहे. त्याचबरोबर मॅनेजिंग पब्लिक एंटरप्राइजेस म्हणजे सरकारच्या मालकीचे काय उद्योग असतात, काय व्यवसाय असतात, ते खऱ्या अर्थानं लोकांच्या कल्याणासाठी स्थापन केलेले असतात, परंतु त्याच्यामधून इन्कम सुद्धा थोडाफार मिळत असतं. त्याचं जे व्यवस्थापन आहे, त्याच्याशी रिलेटेड निधीची तरतूद आहे, ती अर्थसंकल्पामध्येच केली जाते. त्यामुळे खरं तर अर्थसंकल्पाचं एक वेगळं महत्व असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. त्याचबरोबर पुढचा अर्थसंकल्प कशासाठी असायला पाहिजे, ऑब्जेक्टिव्ह काय आहे, त्याचा उद्देश काय, तर रिजनल डिफरन्सेस कमी करण्यासाठी. फॉर एक्झाम्पल, मी पुण्यासारख्या ठिकाणी राहतोय, परंतु खेड्यासारख्या ठिकाणी राहणारे सुद्धा लोक आहेत. परंतु पुण्यामध्ये मला ज्या सुविधा मिळत आहेत, इंटरनेट मला पाहिजे तसं मिळते, पाणी वेळेवर मला मिळते, सर्व सुविधा इथं पायाभूत सुविधा, हॉस्पिटलायझेशन मला काही पावलांच्या अंतरावरती, म्हणजे सर्व हेल्थ आरोग्याशी रिलेटेड सुविधा मला सर्व अवेलेबल आहेत, सर्व मला अवेलेबल आहे. परंतु खेड्यासारख्या ठिकाणी ह्या सर्व सुविधा अवेलेबल आहेत का, तर त्याचं उत्तर तुम्हीच समजू शकता की नाही असं आहे. जेवढ्या शहरात सुविधा आहेत तेवढ्या खेड्याकडे सुविधा मिळत नाही. मग ती जर दरी आपल्याला संपवायची असेल तर आपल्याला अर्थसंकल्पामध्ये त्या लोकांसाठी अशा काय तरतुदी करणं गरजेचं असतं की त्यामुळं ती लोक सुद्धा शहरी जीवन जगू शकतील, पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील. मग त्याच्यासाठीच खरं तर अर्थसंकल्प गरजेचा असतो. म्हणजेच अर्थसंकल्पाचा तो एक महत्वाचा उद्देश असलेला आपल्याला पाहावयास मिळतं, जो की रिजनल डिफरन्स दूर करणे आहे, स्थानिक जो फरक आहे तो दूर करणे असा आहे. त्याचबरोबर आता बजेटमध्ये काय कन्सेप्ट आल्या होत्या, त्याच्यामध्ये रिव्हेन्यू बजेटचा उल्लेख आलाय. म्हणजे बजेटचे प्रकार, गव्हर्नमेंट बजेटचे महत्वाचे 2 प्रकार आपण बघितले. त्याच्यामध्ये रिव्हेन्यू बजेट एक बघितला आणि कॅपिटल बजेट एक बघितला. रिव्हेन्यू बजेटला महसुली अंदाजपत्रक अर्थसंकल्प असं म्हणतात आणि कॅपिटल बजेटला भांडवली अर्थसंकल्प असं संबोधतात. मग त्याच्यामध्ये रिव्हेन्यू बजेटमध्ये, महसुली अंदाजपत्रकामध्ये रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि रिव्हेन्यू रिसिप्टचा विचार केला गेला होता. म्हणजे महसुली खर्च आणि महसुली उत्पन्न याचा विचार केला गेला होता. मग त्याच्यामध्ये रिव्हेन्यू रिसिप्ट म्हणजे नेमकं काय, म्हणजे महसुली उत्पन्न म्हणजे नेमकं काय, तर जे सरकारला एक्साइज ड्युटी आहे, इन्कम टॅक्स आहे, या माध्यमातून जो इन्कम होत असतो, उत्पन्न मिळत असतं, त्याला आपण महसुली उत्पन्न असं म्हणू शकतो, रिव्हेन्यू रिसिप्ट असं म्हणू शकतो. त्याचबरोबर डिव्हिडंड इन्कम आहे, वेगवेगळे नफे आहेत आणि इंटरेस्ट आहे, व्याज सरकारला मिळणार आहे. या सर्वांमधून जे इन्कम मिळतं त्याला रिव्हेन्यू रिसिप्ट्स किंवा महसुली उत्पन्न असं आपण संबोधू शकतो. तशाच पद्धतीनं रिव्हेन्यू एक्सपेंडिचर आहे. रिव्हेन्यू एक्सपेंडिचरचे एक्झाम्पल्स काय काय आहेत, तर त्याच्यामध्ये सॅलरीज, वेगवेगळ्या एम्प्लॉईच्या सॅलरीज द्याव्या लागतात गव्हर्नमेंटला, ती आहे. इंटरेस्ट पेमेंट्स आहेत, वेगवेगळे व्याज गव्हर्नमेंटला द्यावे लागतात, ती आहे. पेन्शन्स वेगवेगळ्या द्याव्या लागतात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस आहे, म्हणजे प्रशासकीय खर्च आहे. ह्या सगळ्यांचा जो खर्च आहे त्याला आपण मिळून रिव्हेन्यू एक्सपेंडिचर किंवा महसुली खर्च असं संबोधतो. त्याचबरोबर पुढची महत्वाची कन्सेप्ट म्हणजे काय, तर कॅपिटल बजेट आहे, भांडवली अंदाजपत्रक, कॅपिटल बजेट. मग कॅपिटल बजेटमध्ये कशाचा विचार केला जातो, कॅपिटल रिसिप्टचा आणि कॅपिटल एक्सपेंडिचरचा, म्हणजे भांडवली उत्पन्नाचा आणि भांडवली खर्चाचा त्याच्यामध्ये विचार केला जातो. आता कॅपिटल रिसिप्ट्स म्हणजे असं उत्पन्न
की ज्याच्यामध्ये विशेष करून सरकारनं कोणती तरी ॲसेट सरकारच्या मालकीची विकलेली आहे. त्याचबरोबर एंटरप्राइजेस वेगवेगळे व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी खर्च केला आहे, रोड डेव्हलप करण्यासाठी खर्च केला आहे. सॉरी, इथं कॅपिटल रिसिट्स विषयी आपण बोलतोय, कॅपिटल उत्पन्न म्हणजे भांडवली उत्पन्नाविषयी आपण बोलतोय. मग त्याच्यामध्ये सरकारनं जे ॲसेट सेलिंग करून सरकारला पैसा आलेला आहे, म्हणजे ॲसेट सेलिंग करून जो पैसा आलेला आहे त्याचा विचार सरकारी मालकीची ॲसेट म्हणजे संपत्ती सरकारनं विकलेली आहे, त्याच्यातून जो काही रेव्हेन्यू जनरेट झालेला आहे त्याला आपण कॅपिटल रिसिट्स किंवा भांडवली उत्पन्न असं संबोधू शकतो. त्याचबरोबर सरकारनं कर्ज घेतलेलं आहे किंवा सरकारनं दिलेलं कर्ज सरकारला परत मिळालेलं आहे, अशा प्रकारचा जे पैसा आलाय सरकारकडे त्याला सुद्धा आपण कॅपिटल रिसिट्स असं संबोधू शकतो, भांडवली उत्पन्न असं संबोधू शकतो. त्याचबरोबर कॅपिटल एक्सपेंडिचर ही कन्सेप्ट आहे, म्हणजे भांडवली खर्च. भांडवली खर्चामध्ये काय येतं तर सरकारनं समजा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी खर्च केलाय, हॉस्पिटल डेव्हलपमेंटसाठी खर्च केलाय, रोड बांधणीसाठी खर्च केलाय, अशा प्रकारच्या सुविधांसाठी लॉंग टर्मसाठी खर्च केलाय, ते जे सर्व प्रकार आहेत ते भांडवली खर्चामध्ये येतात, कॅपिटल एक्सपेंडिचरमध्ये येतात. त्याचबरोबर सरकारला कर्ज घेतलं होतं ते रिपेमेंट करावं लागले सरकारला, अशा प्रकारचं जो पैसा जातो सरकारकडून त्याला सुद्धा आपण भांडवली खर्च असं म्हणू शकतो, कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणू शकतो. हे खरं तर कॅपिटल बजेटचे दोन महत्वाचे कॅपिटल बजेटमध्ये विचार केले जाणारे घटक जे आहेत ते आपण इथं डिस्कस करण्याचा प्रयत्न केला. पुढं अदर टाईप ऑफ बजेट आहेत. आता गव्हर्नमेंटचं जे बजेट असतं त्याचे महत्वाचे दोन प्रकार आपण बघितले. त्याच्यामध्ये रेव्हेन्यू बजेट एक बघितला आणि कॅपिटल बजेट एक बघितला. त्याचे डिटेल एक्सप्लेनेशन आपण बघितलं. भांडवली अंदाजपत्रक आणि महसुली अंदाजपत्रक, म्हणजे भांडवली अर्थसंकल्प आणि महसुली अर्थसंकल्प, या दोन्ही प्रकारांचा आपण हे दोन्ही प्रकार खरं तर सरकारी अर्थसंकल्पाचे प्रकार आहेत. ते दोन्ही प्रकार आहेतच, आपण बघितलेच ते. त्याचबरोबर इतर प्रकार सुद्धा आहेत. त्याच्यामध्ये झिरो बेस्ड बजेट आहे, आउटकम बजेट आहे. मग आता झिरो बेस्ड बजेट कशाला म्हणायचं? ज्या अर्थसंकल्पामध्ये अगोदरच्या वर्षाचा विचार केला जात नाही, नवीन वर्षाचाच फक्त विचार केला जातो, त्याला आपण झिरो बेस्ड बजेट असं म्हणतो. म्हणजे बेस इयर कोणतंही नसतं, बेस इयरचा कशाही प्रकारे विचार केला जात नाही, त्याला आपण झिरो बेस्ड बजेट म्हणतो. आउटकम बजेट म्हणजे काय तर या बजेटमध्ये विशेष करून अगोदर बजेट प्रस्तुतीच्या अगोदर गव्हर्नमेंटनं ज्या योजना प्रस्तुत केलेल्या आहेत, ज्या नवीन नवीन प्रोग्राम आणलेले आहेत, वेगवेगळे मंत्रालय आहेत, त्यांनी नवीन नवीन योजना राबवलेल्या आहेत, त्या योजनांमधून काय आउटकम मिळालं, त्या योजनांचा काय फायदा झाला, याचा उहापोह करून मांडलेलं जे बजेट असतं त्याला आपण आउटकम बजेट असं संबोधतो. त्याचबरोबर जेंडर बजेट हा शेवटचा एक प्रकार आहे. जेंडर बजेट हे विशेष करून लैंगिक आधारावरती बजेट असतं. जेंडर बजेट थोडक्यात सांगायचं झालं तर महिलांना केंद्रबिंदू मानून जे बजेट मानलं जातं त्याला आपण जेंडर बजेट असं म्हणतो. या बजेटमध्ये फक्त आणि फक्त महिलांचा विकास कशा पद्धतीने होईल, महिलांचं आर्थिक सबलीकरण कशा पद्धतीने होईल आणि सर्वांगीण विकास कशा पद्धतीने होईल, याचा फक्त या बजेटमध्ये विचार केला जातो. त्याला आपण जेंडर बेस्ड बजेट असं म्हणतो, किंवा लैंगिक आधारावरती जो अर्थसंकल्प असतो त्याला लैंगिक आधारित अर्थसंकल्प असं आपण म्हणू शकतोय. पुढे आपल्याला बजेटशी रिलेटेड खूप महत्वाच्या 3 कन्सेप्ट दिलेल्या आहेत. त्या 3 कन्सेप्ट आपल्याला सखोलात समजून घेणं गरजेचं आहे. त्या 3 कन्सेप्ट कोणत्या आहेत? बॅलन्स्ड बजेट, सरप्लस बजेट, डेफिसिट बजेट. ह्या 3 कन्सेप्ट आहेत. त्याला आपण समतोल अर्थसंकल्प म्हणतो, सरप्लस अर्थसंकल्प म्हणतो आणि तुटीचा अर्थसंकल्प म्हणतो. आता सरप्लस अर्थसंकल्प जो असतो त्याच्यामध्ये इन्कम जास्त असतो त्या बजेटमध्ये, अंदाजित इन्कम जास्त असतो, त्यामुळे त्याला सरप्लस बजेट असं संबोधलं जातं. मग आता बजेटमध्ये विशेष करून या 3 कन्सेप्ट समजून घ्यायच्या आधी बजेट म्हणजे तुम्हाला आतापर्यंत समजलं असेल काय आहे नेमकं. ढोबळमानाने विचार केला तर बजेटमध्ये कशाचा विचार केला जातो? बजेटमध्ये सरकारच्या उत्पन्नाचा आणि खर्चाचा विचार केला जातो, म्हणजे इन्कमचा आणि एक्सपेंडिचरचा विचार केला जातो. बरोबर आहे, 2 गोष्टींचा विचार केला जातो. त्या 2 गोष्टींवरतीच आधारित ह्या 3 कन्सेप्ट आहेत. त्याच्यामध्ये बॅलन्स्ड बजेट कशाला म्हणायचं, समतोल बजेट कशाला म्हणायचं? ज्या वर्षामध्ये सरकारचा अंदाजित खर्च आणि अंदाजित उत्पन्न जास्त ते समपातळीला असतं त्याला आपण बॅलन्स्ड बजेट किंवा समतोल बजेट असं संबोधतो. फॉर एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतो, अंदाजित खर्च बजेटमध्ये सरकारनं 50 लाख कोटी एवढा मांडलाय असं ग्राह्य धरा तुम्ही, आणि अंदाजित खर्च जो आहे, अंदाजित इन्कम आपण म्हणूया 50 लाख कोटींचं सरकारनं
अंदाजित केलेलं आहे त्या अर्थसंकल्पामध्ये. आणि त्या अर्थसंकल्पामध्ये खर्च जो आहे तो सुद्धा 50 लाख कोटींचा खर्च अंदाजित त्या अर्थसंकल्पामध्ये मांडलेला आहे. असा जो अर्थसंकल्प असतो त्या अर्थसंकल्पाला बॅलन्स्ड बजेट किंवा समतोल अर्थसंकल्प म्हणतो. कारण का, तर याच्यामध्ये अंदाजित इन्कम जो आहे तो आणि अंदाजित एक्सपेन्सेस जो आहे, अंदाजित खर्च जो आहे तो दोन्हींची अमाऊंट समपातळीवरती आहे. समजते? त्यामुळं ती समान पातळी आहे, समतोल आहे, त्यामुळे त्याला समतोल अंदाजपत्रक किंवा बॅलन्स्ड बजेट असं संबोधतात. तशाच पद्धतीनं सरप्लस बजेट आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सरप्लस बजेटमध्ये अंदाजित इन्कम जो असतो तो जास्त असतो आणि अंदाजित खर्च जो असतो तो कमी असतो. फॉर एक्झाम्पल देऊन सांगतो, आता 2022-23चं बेस इयर आपण घेऊया. 2022-23 जे चालू आहे, समजा चालू होणार आहे आता फायनान्शियल इयर, ते जर 2022-23चा विचार केला तर पहिल्या एक्झाम्पलमध्ये पण केला आपण. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपला जे उत्पन्न आहे ते 50 लाख कोटींचं उत्पन्न घेऊया. सरप्लस बजेटच्या एक्झाम्पलमध्ये 50 लाख कोटींचं अंदाजित उत्पन्न आहे आपलं आणि अंदाजित खर्च जो आहे तो आपला 30 लाख कोटींचा आहे. म्हणजे इथं काय झालं, आपलं उत्पन्न 50 लाख कोटी अंदाजित आहे आणि खर्च फक्त 30 लाख कोटींचा आहे. म्हणजे इथं सरप्लस म्हणजे राहिलेला इन्कम किती आहे, 20 लाख कोटींचा आहे. म्हणजे इथं सरप्लस 20 लाख कोटी आहे. म्हणजे ज्या अर्थसंकल्पामध्ये इन्कम जास्त असतो आणि खर्च कमी असतो, अंदाजित म्हणतोय मी, अंदाजित उत्पन्न जास्त असतं आणि खर्च कमी असतो, त्या अंदाजपत्रकाला सरप्लस अंदाजपत्रक असं म्हणतात किंवा सरप्लस बजेट असं संबोधतात. समजतंय तुम्हाला? आणि तिसरं डेफिसिट बजेट. तुम्हाला न सांगताच हे समजलं असेल डेफिसिट बजेट म्हणजे नेमकं काय. डेफिसिट बजेट म्हणजे ज्या अर्थसंकल्पामध्ये अंदाजित खर्च जास्त असतो आणि उत्पन्न कमी असतं त्याला आपण डेफिसिट बजेट असं संबोधतो किंवा तुटीचे अंदाजपत्रक असं संबोधतो, तुटीचा अर्थसंकल्प असं संबोधतो. फॉर एक्झाम्पल देऊन सेम इयरचं जर एक्झाम्पल घेतलं आपण तर आपला खर्च जो आहे तो 50 लाख कोटी रुपयांचा खर्च आहे आणि आपलं जे उत्पन्न आहे ते फक्त 30 लाख कोटी रुपयांचं उत्पन्न आहे. हे अंदाजित बोलतोय आपण, 30 लाख कोटी रुपयांचं उत्पन्न आहे. मग याच्यामध्ये काय झालं तर डेफिसिट तूट कितीचे, 20 लाख कोटींची तूट असलेली आपल्याला पाहावयास मिळते. सरप्लस मध्ये सरप्लस आला होता, इन्कम जास्त होता, आता इथं तूट आली 20 लाख कोटींची. असं जे अंदाजपत्रक असतं त्याला आपण तुटीचे अंदाजपत्रक, तुटीचा अर्थसंकल्प किंवा डेफिसिट बजेट असं संबोधतो. समजतंय? या 3 कन्सेप्ट खरं तर आजच्या लेक्चर मधल्या खूप महत्वाच्या आहेत. त्या खरं तर चांगल्या पद्धतीनं तुम्ही समजून घ्या, नोट डाऊन करून घ्या. तुम्हाला समजलं नसेल तर आणखी रिमाइंड करून बघा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने ह्या कन्सेप्ट समजल्या पाहिजे. याच्यावरती अनेक वेळा प्रश्न विचारला गेला डायरेक्टली, त्यामुळं डिटेलमध्ये ह्या कन्सेप्ट समजावून घ्या. चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. एकदा नाही अनेक वेळा बघा हे, त्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून घेता येईल. आता आपण अर्थसंकल्प तर चांगल्या पद्धतीने आपण बेसिक इन्फॉर्मेशन देऊन समजून घ्यायचा प्रयत्न केला, परंतु ज्या वेळेस अर्थसंकल्प येतो न्यूजमध्ये त्यावेळेस फिस्कल पॉलिसी सुद्धा आपल्याला माहिती असणं कुठेतरी गरजेचं असतं. त्याला आपण वित्तीय धोरण किंवा राजकोषीय धोरण असं म्हणतो. मग फिस्कल पॉलिसी म्हणजे नेमकं काय, तर ढोबळमानानं समजून घेत झालं तर फिस्कल पॉलिसी म्हणजे अर्थशास्त्राचे चक्र जे चालत असतात त्याला मार्गदर्शन करणारं जे धोरण असतं, जे पॉलिसी असते त्याला आपण फिस्कल पॉलिसी किंवा राजकोषीय धोरण असं संबोधतो. समजते तुम्हाला? म्हणजे अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जे काय धोरणं ठरवायचे आहेत, जे काय पॉलिसीज ठरवायचे आहेत, जे नियोजन करायचं आहे ते सर्व नियोजन आहे ते फिस्कल पॉलिसीच्या अंतर्गत केलं जातं. राजकोषीय धोरणाच्या अंतर्गत ती धोरणं ठरवले जातात. त्यामुळं त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला डिटेलमध्ये असणं कुठेतरी गरजेचं आहे. त्याचबरोबर मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ फिस्कल पॉलिसी इन इंडिया, फिस्कल पॉलिसीचं महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत ते ऑब्जेक्टिव्ह इथे दिलेले आहेत. म्हणजे उद्दिष्ट काय आहेत त्याचे ही दिलेले आहेत. तर ऑब्वियस आहे इकॉनॉमिक ग्रोथ, आर्थिक वृद्धी करणं हे उद्दिष्ट आहे. अर्थव्यवस्था चांगल्या पद्धतीने स्ट्रॉंग झाली पाहिजे आणि अर्थव्यवस्था मजबूत कशा पद्धतीने होईल त्याच्यासाठी जी धोरणं ठरवली जातात ते धोरणं ठरवण्याचंच ध्येय जे असतं ते राजकोषीय धोरणाचं असतं, फिस्कल पॉलिसीचं असतं. प्राइस स्टॅबिलिटी म्हणजे ज्या किमती आहेत त्या बाजारामध्ये स्थिर राहाव्यात, अचानक महागाई होऊ नये किंवा अचानक अर्थव्यवस्था कोसळू नये, याच्याशी रिलेटेड सुद्धा धोरणं या राजकोषीय धोरणाच्या अंतर्गतच ठरवले जातात. त्याच्याशी रिलेटेड पॉलिसी ज्या असतात त्या फिस्कल पॉलिसीच्या अंतर्गतच ठरवले जातात. फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे कोणीही बेरोजगार राहू नये, कोणीही गरीब राहू नये, त्याच्याशी रिलेटेड सुद्धा धोरणं फिस्कल पॉलिसीच्या अंतर्गत बनवली जातात.
राजकोषीय धोरणाच्या अंतर्गत बनवले जातात. त्यामुळे ती आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आता वित्तीय धोरणाशी रिलेटेड, अर्थसंकल्पाशी रिलेटेड 2003 मधला जो ऍक्ट आहे तो ऍक्ट सुद्धा आपल्याला या अनुषंगाने माहिती असणं गरजेचं आहे. 2003 मध्ये FRBM ऍक्ट आला होता. त्याला आपण फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी अँड बजेट मॅनेजमेंट ऍक्ट असं संबोधतो. त्याला मराठीमध्ये म्हटलं तर इथं दिले वित्तीय उत्तरदायित्व आणि अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा 2003 हा कायदा आहे. आणि हा कायदा जो आहे तो 2003 मध्ये पास केला गेला. आणि याच्यामध्ये तरतूद काय काय होते तर जे फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आपलं राजकोषीय वित्तीय जबाबदारी आहे सरकारची, त्या जबाबदारीशी रिलेटेड या ऍक्टमध्ये तरतूद केले गेलेत. त्याचबरोबर अंदाजपत्रकाशी रिलेटेड, अर्थसंकल्पाशी रिलेटेड जे काय आपल्या जबाबदारी आहेत, जे काय कर्तव्य आहेत त्याच्याशी रिलेटेड तरतुदी या ऍक्टमध्ये केलेल्या आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत. त्यामुळे खरं तर हा ऍक्ट आपल्याला चांगल्या पद्धतीने माहिती असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर याच्याशी रिलेटेड महत्वाची एक कमिटी आहे, NK सिंग कमिटी. NK सिंग कमिटीनं गव्हर्नमेंटला काही रिकमेंडेशन दिली होती डेफिसिटशी रिलेटेड, वित्तीय म्हणजे फिस्कल डेफिसिटशी रिलेटेड. डेफिसिट वगैरे काही ऑलरेडी तुम्हाला समजावून सांगितलंय मी. हा राजकोषीय तुटीविषयी इथं बोलले गेले. त्याच्याच रिलेटेड NK सिंग या कमिटीनं FRBM ऍक्टचा अंतर्गत जो आत्ता बघितला आपण त्या अंतर्गत काही तरतुदी गव्हर्नमेंटला रिकमेंड केल्या होत्या. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटला त्यांनी सांगितलं होतं की फिस्कल डेफिसिट जो आहे, राजकोषीय तूट जी आहे ती 3% GDPच्या 3% पर्यंत कमी करायला पाहिजे 2020 पर्यंत, 31 मार्च 2020 पर्यंत. त्याचबरोबर GDPच्या 2.8% तो जो फिस्कल डेफिसिट आहे, राजकोषीय तूट आहे, ती 2020-21 पर्यंत कमी करायला पाहिजे आपण. आणि 2023 पर्यंत, 31 मार्च 2023 पर्यंत राजकोषीय तूट जी आहे ती GDPच्या 2.5% पर्यंत कमी करायला पाहिजे, 2.5% पर्यंत कमी करायला पाहिजे. अशा प्रकारची तरतूद NK सिंग कमिटीनं, म्हणजे रिकमेंडेशन NK सिंग कमिटीनं केलं होतं. त्यामुळं ती कमिटी आपल्याला डिटेलमध्ये माहिती असणं कुठेतरी गरजेचं आहे. इथं खऱ्या अर्थानं जो बजेट विषयीची जी काही बेसिक इन्फॉर्मेशन होती ती बेसिक इन्फॉर्मेशन या ठिकाणी इथं समाप्त होते. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ती इन्फॉर्मेशन देऊ शकलो असेल. जर आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार आम्ही याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्हमेंट करू शकेल. आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा, जेणेकरून हा जो MPSC मित्र चॅनल आहे तो जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकेल. सो या ठिकाणी मी तुमची रजा घेतो. भेटूया आपण नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.